आसूड यात्रेदरम्यान गुजरात पोलिसांचा लाठीचार्ज, आमदार कडू पोलिसांच्या ताब्यात, तर उच्छल तालुक्यात केली कारवाई। निलंग्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या, मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यानं संपवलं आयुष्य। शेतकऱ्यावर सरकारचा आणखी एक बोजा, कृषी पंपाच्या वीज दरात 2.5 पटीनं वाढ, तर 40 लाख शेतकऱ्यांचा फटका। यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची पातळी खालावली, जिल्ह्यातल्या 300 पेक्षा जास्त गावांवर पाणी टंचाईचं संकट, पाण्यासाठी पायपीट सुरू। उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील हजारो तरुणींनी घेतल्या हुंडा न घेण्याची शपथ, मराठा समाजातील अनिष्ट परंपरांना तिलांजली देण्याचा केला निर्धार। आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या भक्तांनाही बसणार वाढत्या महागाईचा फटका, देवीच्या प्रसादाच्या लाडूची किंमत 8 रुपयांवरून गेली 10 रुपयांवर। नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहताय गावाकडच्या बातम्या। दिवसभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत, पण बुलेटिनची सुरुवात करूया ती म्हणजे आमदार बच्चू कडू यांच्या आसूड संघर्ष यात्रेदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। सोनगडमध्ये आसूड संघर्ष यात्रा पोहोचली आणि त्यानंतर पोलीस आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर पोलिसांनी संघर्ष यात्रेत सामील झालेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला। यामध्ये आसूड संघर्ष यात्रेमध्ये अपंग शेतकरी सुद्धा सहभागी होते आणि त्यांनाही पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती मिळते। यामध्ये 2000 शेतकरी जखमी झाले, तर अनेक अपंग शेतकरी सुद्धा जखमी झालेले आहेत। लातूरमध्ये निलंगा तालुक्यातील आंबुलगा गावात एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे। या शेतकऱ्यांच्या मुलीचं लग्न 15 दिवसांवर येऊन ठेपलं होतं, मात्र लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव होत नसल्यानं त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। शिवराज सूर्यवंशी असं या शेतकऱ्याचं नाव असून पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाहीये। कर्जाखाली आधीच दबून गेलेला आहे आणि हे कमी म्हणून की काय आता महावितरण चक्क शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज दरात 2.5 पटीनं वाढ केली आहे। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा हा निर्णय आहे आणि या दरवाढीचा फटका जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना बसणार आहे। शेतकऱ्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे आणि यामध्ये सरकारनं सवलतीच्या दरांबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं कृषी पंपाच्या वीज दरामध्ये 2.5 पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या दरवाढीबाबत निषेध व्यक्त केला आणि आधी नियमित वीज पुरवठा करा आणि मग दरवाढ करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जुन्नर तालुक्यामधील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदेनं। वीज नियामक आयोगाने कृषी पंपांच्या वीज दरामध्ये 2.5 पट दरवाढ केली आहे। ही दरवाढ लवकरच लागू होणार आहे, पण नेमकी ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणार आहे का, शेतकऱ्यांच्या भावना काय, आपण विचारून घेणार आहोत। मी आता हे वारवाडी या परिसरामध्ये जुन्नर तालुक्यातल्या माझ्या मागे एक विहीर आहे। ग्रामीण भागामध्ये विहिरींवरती या सगळ्या मोटरी असतात, नदी पात्रात मोटरी असतात। नेमकं शेतकऱ्यांना त्याचा काय परिणाम होणार आपण विचारणार आहोत। मला सांगा, ही सगळी दरवाढी जी होणार आहे नेमका किती इफेक्ट तुमच्यावरती येणार आहे, तुमची कितीची मोटर आहे आणि वर्षाला ह्या वीज बिलामध्ये किती वाढ होणार आहे साधारण? आज माझी इथे 10 हॉर्सपावरची मोटर चालू आहे। 10 हॉर्सपावरच्या मोटरला साधारण मला वर्षाकाठी 26-27 हजार रुपये बिल येत होतं, पण आता हे जे वीज आयोगाने जे वाढ करण्याचं जे ठरवले आहे त्या हिशोबाने जर पाहिलं तर मला 60 ते 65 हजार रुपये वीज बिल मोटरसाठी, कृषी मोटरसाठी, पंपासाठी मला द्यावे लागणार आहे। तर आधीच शेतकरी अडचणीत आहे, शेतीमालाला कुठेही भाव नाही आहे। तर जर राज्य सरकारने, केंद्र सरकारने ही जर वीज दर वाढवले नाही, थांबवले, वीज दर वाढ थांबवली नाही तर शेतकरी पूर्ण मोडला जाणार आहे। आणि तसेच आज शेतकऱ्याला कमी दर्जाची वीज, जिथं व्होल्टेज कमी आहे, आणि रात्रीची वीज, ही क्वालिटी वीज जी इंडस्ट्रीला दिली जाते आणि हलकी वीज शेतकऱ्याला दिली जाते, यावर राज्य सरकारने, केंद्र सरकारने विचार करून काहीतरी योग्य निर्णय घ्यावा, नाही तर शेतकऱ्याला रस्त्यावर उतरायला लागेल। अजून एक बाबा आहेत माझ्यासोबत। बाबा, काय सांगाल,
काय हा नेमका परिणाम होणार एवढी वीज दरवाढ झालेली आहे? अहो, शेतकरी आज आज या कर्जामुळे पहिलेच कर्जामुळे त्रासले आहेत आणि 1-2 वर्ष भाव नाहीत मालांना भाव नाहीत तर परत लाईट बीट वाढवली. त्याच्यात काय शेतकऱ्यांनी जागायचं का मारायचं हेच आम्हाला काय कळत नाही. शेतकऱ्यांनी जागायचा का मारायचा हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतोय. अजून एक शेतकरी माझ्यासोबत आहेत. नेमके या भागातले काय प्रॉब्लेम आहेत आणि ही वीज दरवाढ झाल्याने तुमच्यावरती काय परिणाम होणार आहे? काय केले सरकारने ना 4 दिवस लाईट रात्रीची दिलेली आहे आणि दिवसाची 2 दिवस दिली. रात्रीची लाईट असल्यामुळे बिबट्यांचा त्रास असल्यामुळे शेतकरी पाणी भरायला काय जात नाही आणि त्याच्यामुळे ना त्यांनी दिवसा पहिली लाईट द्यावा, नंतर वीज बिल वाढवावा. नंतर काय तुमचं 2.5 फूट आहे ते वाढवले तर आमची काय हरकत नाही, पण काय दिवसा केल्याशिवाय याला पर्याय नाही दुसरा. त्यासाठी आम्ही याच्यासाठी या वीज वाढवल्याबद्दल याचा निषेध करतोय आणि शेतकरी सगळे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आता खरं तर शेतकरी हा शेताच्या कामातून त्याला वेळ नसतो, पुरेशी वीज मिळत नाही, रात्री ही सगळी वीज असते, दिवसा पूर्ण क्षमतेने वीज नसते. त्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही आणि दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने ही सगळी वीज दरवाढ केली जाते. त्यामुळे शेतकरी पूर्ण या अडचणीत सापडलेला आहे. खरं तर असंच म्हणावं लागेल का शेतकऱ्याला हा सरकारने किंवा वीज नियामक आयोगाने दिलेला हा विजेचा धक्का आहे. नेमकं आता पुढे काय होतं हे पाहावं लागणार आहे. आणि यानंतर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते. बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होणार असून भाजपच्या कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षावर ही बैठक आहे. तर राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा देखील सुरू आहे आणि पुढच्या महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून येत्या 26 आणि 27 एप्रिलला पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुद्धा बोलावलेली आहे. तर सुमार कामगिरी असणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांना यामध्ये वगळण्याची शक्यता आहे. आपण पाहतो आत्ताची ब्रेकिंग बातमी आहे. भाजपच्या कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक सुरू आहे. तर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत या बैठकीमध्ये चर्चा होत असून मुख्यमंत्री निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्राजक्ता पोळ आपल्यासोबत आहेत. प्राजक्ता, काय अधिक माहिती आहे बैठकी संदर्भात? मनाली, नक्कीच आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक होती. साधारण 4 ते 5 तास ही बैठक चालली. यामध्ये पुढच्या महिन्यात मंत्रिमंडळामध्ये होणारे फेरबदल या संदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या फेरबदलामध्ये 4 ते 5 मंत्री आहेत ज्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असंही कळतंय आणि काही जी नावं आहेत, काही मंत्री जे काही नेते आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली. भाजपची कार्यकारिणीची बैठक असणार आहे 26 आणि 27 या 2 दिवस भाजपची कार्यकारिणी आहे पुण्यामध्येही असणार आहे आणि या संदर्भातला अजेंडा आणि मंत्रिमंडळात करण्याचे फेरबदल या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि त्या संदर्भातला निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे. म्हणाले अगदी बरोबर आहे. आपण म्हणतोय 26 आणि 27 एप्रिलला पुण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. त्याचबरोबर सुमार कामगिरी असणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांना वगळण्याची शक्यता आहे. प्राजक्ता, याविषयी काही माहिती मिळाली आहे का? 4 ते 5 मंत्र्यांना जे आहे ते डच्चू मिळण्याची शक्यता आहे एवढीच माहिती सध्या मिळते. पण या संदर्भात अजूनही चर्चा होईल, अजूनही काही लोकांची मतं घेतली जाईल. ही खूप प्राथमिक स्वरूपाची चर्चा असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. परंतु अजूनही या संदर्भातली चर्चा होईल आणि या संदर्भात प्रत्येक मंत्र्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः बघतील, कोण किती काम करते या संदर्भात सुद्धा एक आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर हे ठरवलं जाईल. त्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. ते म्हणजे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गामधल्या पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या फेरनियुक्तीबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय. याबाबत आपल्याला काहीही माहीत नसून आपल्याकडे तसा कोणताच प्रस्ताव आलेला नव्हता असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आणि याबाबत नारायण राणेच आपल्याला काय ते सांगू शकतील असं देखील म्हणाले असून दुसरीकडे व्हीआयपीचे लाल दिवे हटवण्याच्या निर्णयाला त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आणि उलट आता व्हीआयपीच्या गाड्यांवरील सायरन सुद्धा कायमचा बंद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि या सायरनमुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास देखील वाढतोय. त्यामुळे याबाबत कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी मागणी त्यांनी केली आहे. नारायण राणेंनी काल सिंधुदुर्गात अपॉइंटमेंट्स केल्या, तुमची संमती आहे का त्यांच्या? मला माहित नाही, माझ्याकडे असं कुठलाही प्रस्ताव आल्याचे मला माहित नाही. असं आहे की नुसतं लाल बत्ती काढून उपयोग नाहीये, गाड्यांचा सायरन सुद्धा मंत्र्यांचं बंद केलं पाहिजे आमची मागणी आहे. राज्यामध्ये देशात ध्वनी प्रदूषण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय.
हुंड्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे लातूर जिल्ह्यामधल्या शीतलवाळा या तरुणीनं आत्महत्या केल्यानंतर समाजातील हुंडा या अनिष्ट परंपरा दूर व्हाव्यात यासाठी तरुणाईनं पुढाकार घेतलाय। मराठा समाजातील तरुण तरुणींनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हजारो तरुण तरुणींनी हुंडा घेणार नाही आणि देणारही नाही अशी शपथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतली। हुंड्यामुळे यापुढे एकाही शीतलचा बळी जाणार नाही प्रसंगी यासाठी हुंड्याची चळवळ राबवण्याचा निर्धार या तरुणांनी केलाय। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कळंबमधील शिवाजी चौकात ही शपथ घेण्यात आली। तर अशा घटना समाजात पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून आज आम्ही मराठा समाजाच्या तरुणांनी शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतलेली आहे की इथून पुढे आम्ही आमचं शिक्षण झाल्यानंतर हुंडा न घेता लग्न करणार आहोत आणि आमच्या घरातील बाकीच्या लग्नांच्या जे आहेत आमच्या बहिणी भाऊ त्यांनाही हुंडा घेणार नाही आणि देणार नाही। असं काय नाही की बाबा मुलींची लग्न होणार नाहीत, काही नाही, त्यासाठी हुंडा दिलाच पाहिजे आणि हुंडा देऊनच लग्न केलं पाहिजे। हा जो गैरसमज आहे मनातला तो काढून टाकला पाहिजे आणि स्वतःहून मुलींनी पुढे आलं पाहिजे की मला शिकायचंय, मला स्वावलंबी बनायचंय आणि मी कुठल्याही अशा पुरुषाशी लग्न करणार नाही की जो माझ्या आई वडिलांचं घर बरबाद करून पुढे स्वतःचा संसार उभा करेल। तर नागपूरच्या धरमपेठ पॉलिटेक्निकमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी एका प्राध्यापकाच्या चेहऱ्याला काळ फासलाय। प्राध्यापक अमित गणवीरनं विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप सेनेनं केलाय आणि कॉपी करताना काही विद्यार्थिनी पकडल्या गेल्या आणि त्यांचं आय कार्ड परत करण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी त्यानं केली असा आरोप सेनेनं केला असून आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत असाही दावा शिवसेनेनं केलाय। मारहाण करणाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली असून पुढचा तपास सुरू आहे। ते जे काही लोक जे आम्हाला मिळून आली ते साधारण 7 ते 8 जण आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणलं। त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं होतं की 7 ते 8 जण जे कोणी होते तर त्यांनी तिथले एक प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकांना तोंडाला काळं फासलं होतं व हाताने काही हातबुकीने मारहाण केली होती। त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून आम्ही चौकशी केलेली आहे आणि त्याबाबत आता चौकशी चालू आहे आमची। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्याची पातळी खालावत चालली आणि जिल्ह्यातल्या 300 पेक्षा जास्त गावांवर पाणी टंचाईचं संकट उभं राहिलंय। पाण्यासाठी गावकऱ्यांना भटकंती सुद्धा करावी लागते आणि पाणी टंचाई असूनही प्रशासन याकडे मात्र गांभीर्यानं बघत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यवतमाळ जिल्ह्यातल्या माळपठार, उमरखेड, आर्णी, घाटंजी, दिग्रस आणि वणी तालुक्यातल्या आदिवासी बहुल भागासह यवतमाळ शहरालगत लागून असलेल्या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याची पातळी खालवल्यानं विहिरी आणि बोरला सुद्धा पाणी नाहीये। पाण्यासाठी लोकांच्या अक्षरशः रांगा लागतात। भर उन्हात भटकंती करत लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। पाण्याची एवढी समस्या आहे की आम्हाला कुठल्या विहिरीवर गेले चार विहिरी आहे आमच्या एरियामध्ये पण कुठल्याच विहिरीमध्ये बकेट भर सुद्धा पाणी भेटत नाही। आमची अशी परिस्थिती आहे आणि आम्ही 2 किलोमीटर डोक्यावर पाणी आणते। 4-5 दिवस नळत नाही। आमचे लहान लेकरं आहे, लहान लेकरं घेऊन 12 वाजेपर्यंत आम्ही कसं पाणी भरणार। दरवर्षी उन्हाळा आला की लोकांची पाण्यासाठी भटकंती ठरलेलीच असते। पाण्यासाठी मोर्चे निघतात, जनतेला आश्वासनाशिवाय दुसरं काहीच मिळत नाही। पूर्ण विहिरी कोरड्या झालेल्या आहे, पूर्ण हँडपंप कोरडे झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन काहीच त्यांची मदत करण्यासाठी समोर येत नाही आहे। प्रशासन काय काम करत आहे हे काही कोणाला दिसून येत नाही। जिल्ह्यातल्या 300 पेक्षा जास्त गावांना पाण्याची टंचाई जाणवते। जिल्हा परिषदेकडून त्या गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय असा दावा जिल्हा परिषद अध्यक्षांनी केलाय। टँकरने आणि बैलगाडीने पाणी पुरवठा करणे, खासगी विहिरीचे अधिग्रहण करणे या दृष्टीने आपण उपाय करतो आणि प्रस्तावित गावे त्याच्यामध्ये 277 आहेत आणि अपेक्षित कर्ज आपल्याला 2,88 लक्ष आहे। ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळावं म्हणून सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च होतात, पण उन्हाळा आला की लोकांना पाण्यासाठी भटकंती का करावी लागते यावर सरकार आणि प्रशासन कधीतरी तोडगा काढणार का हाही कळीचा मुद्दा आहे। भास्कर मेहरे, IBN लोकमत, यवतमाळ। आणि यानंतर वेळ झाली एका ब्रेकची, पण ब्रेकनंतर आपण इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। महात्मा गांधी यांनी मुक्काम केलेली अनेक ऐतिहासिक ठिकाणं आपल्याला माहिती आहेत।
आणि त्यापैकीच एक म्हणजे सत्याग्रह आश्रम. वर्धा सेवाग्राम मार्गावरील ही ऐतिहासिक वास्तू सरकारी दुर्लक्षामुळे उपेक्षितच राहिली आहे. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसला आहे हा सेवाग्राम आश्रम. 300 एकर जमिनीवर हा सत्याग्रह आश्रम बांधण्यात आलाय. मात्र महिला आश्रमातील ब्रिटिशकालीन सत्याग्रह आश्रम हा केवळ आता स्मृती जिवंत ठेवणाऱ्या फलकांपुरताच मर्यादित राहिलाय. महात्मा गांधी ते सरहद्द गांधी अशा सगळ्यांनीच या आश्रमात वास्तव्य केलंय. महात्मा गांधी कलकत्ता मेलनं 23 सप्टेंबर 1933 ला प्रथमच वर्ध्यात आले होते. बापूंसोबत ब्रिटिश ॲडमिरलची मुलगी मिस स्लेड उर्फ मीराबेन आणि गांधीजींचे स्वीय सहाय्यक महादेवभाई यांच्यासह एकूण 11 जणांनी याच वास्तूमध्ये मुक्काम केला होता. 4 ऑक्टोबर 1933 ला जपानचे बौद्ध भिक्षू फुजी गुरुजी यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिली भेट ही देखील याच ठिकाणी झाली होती. मुख्यतः आता व्यापारीकरण, ज्याला व्यापारीकरण म्हणतात, ते आता सुरू आहे. पैसे जास्त मिळाले पाहिजे आणि बाकी मनुष्य निर्माण केला पाहिजे असं कुठेही कार्यक्रम नाही. आमच्या आश्रमात सुद्धा नाही. आहे ना दुर्दैव, आपलं दुर्दैव म्हणजे आमचं दुर्दैव सुद्धा. म्हणजे आजची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या काळाला, या सगळ्या परिस्थितीला म्हणजे गांधींच्या विचाराला तशी प्रतिकूल आहे. महिला आश्रमातील ही ऐतिहासिक वास्तू आजही महात्म्यांच्या निवासाचं प्रतीक आहे. शिवाय भावी पिढीसाठी प्रेरणादायी सुद्धा आहे. पण सरकारी दुर्लक्षामुळे हा वारसा उपेक्षितच राहिलाय. वर्ध्याचं हे आश्रम महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारा आहे. त्यामुळे त्याचं जतन होईल अशी आपण अपेक्षा करूयात. नरेंद्र मतेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, वर्धा. भुसावळ शहरामधील तापी नदीकाठावरील हिंदू स्मशानभूमीत नागरिकांना अनेक समस्या आहेत. स्मशानभूमीमधील अंतर्गत भागातील रस्ते, पथदिवे, पाणी पुरवठा इत्यादींबाबत पालिका प्रशासनाकडून उपाययोजना होत नाहीये. गेल्या महिनाभरापासून मृतदेहांवर अंत्यसंस्कारानंतर राख आणि अस्थी गायब होत असल्याचा प्रकार देखील समोर आलाय. तर गेल्या महिनाभरात किमान 6 ते 7 मृतदेहांची राख आणि अस्थी गायब झाल्याचं प्रकरण समोर आलं. हिंदू रूढी परंपरेनुसार अंत्यसंस्कारानंतर 3ऱ्या दिवशी राख आणि अस्थी जमा करून त्यांचं विधिवत विसर्जन केलं जातं. मात्र या अस्थी जमा करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार केलेल्या जागेवर काहीही आढळलेलं नाहीये. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. स्मशानभूमीमध्ये रात्री पथदिवे सुरू नसल्यानं चोरट्यांचं फावललं आणि नागरिकांच्या भावनांची दखल घेत रात्री स्मशानभूमीमध्ये 2 ते 3 वॉचमनची नियुक्ती करावी अशी मागणी आता पुढे आली आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा वेळ झाली एका ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. निलंग्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या. मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यानं संपवलं आयुष्य. शेतकऱ्यावर सरकारचा आणखी एक बोजा. कृषी पंपाच्या वीज दरात 2.5 पटीनं वाढ तर 40 लाख शेतकऱ्यांना फटका. आणि यवतमाळ जिल्ह्यात पाण्याची पातळी खालावली. जिल्ह्यातल्या 300 पेक्षा जास्त गावांवर पाणी टंचाईचं संकट. पाण्यासाठी पायपीट सुरूच. महागाईचा फटका हा सर्वसामान्यांना कायमच बसत असतो. आता याच महागाईचा फटका करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांना सुद्धा बसलाय. कारण देवीचा लाडू प्रसाद जो आहे तो आता 8 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आलाय. हरभरा डाळीचे दर वाढल्यामुळे लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये सुद्धा ही वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूरमधल्या कळंबा कारागृहातून देवस्थान समितीला लाडू प्रसादाचा पुरवठा केला जातो. तर कळंबा कारागृहातील कैदी हे लाडू तयार करत असतात आणि गेल्या वर्षभरापासून लाडू प्रसादाचा हा ठेका कारागृहाकडे देण्यात आला होता. यावेळेस लाडूची किंमत 8 रुपये इतकी होती. पण सध्या डाळीचे दर वाढलेत आणि त्यातच हरभरा डाळीचे दर वाढल्यानं प्रसादाचा दरही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पहा फक्त IBN लोकमत।